नमस्कार ताईनो, RTO ओनली यूट्यूब चॅनल व त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचे आहे। ताईनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ताईनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहिली होती। लास्ट डेट 15 जुलैपर्यंत अर्ज सबमिट करायचे ताईनो। तर तुम्हाला या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते आपण बघू। चला तर ताईनो बघा, उद्यापासून फॉर्म सुरू होणार आहे ताईनो। 1 जुलैपासून तर 15 जुलैपर्यंत लास्ट डेट असेल आणि कोणत्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे ताईनो। नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं ताईनो। बघा ताईनो कोणकोणते डॉक्युमेंट दिले। सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। आता एकूण कागदपत्रे किती दिले ताईनो? 8 कागदपत्रे दिले। आता कोणकोणते कागदपत्रे आहेत ते बघू। पहिलं कागदपत्र आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज। जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करणार आहे ते अर्ज असेल तुमच्याकडे। आणि दुसरं काय असेल? लाभार्थ्यांचे आधार कार्ड। बघा ताईनो, लाभार्थीचे आधार कार्ड म्हणजे ज्या महिलेचं तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करणार आहेत त्या महिलेचं लाभार्थीचं आधार कार्ड लागणार आहे। तिसरं डॉक्युमेंट असेल महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र। हे काय असतं ताईनो? महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र काय असतं? डोमासाईल। आता हे डोमासाईल तुम्हाला काढावं लागेल। ऑब्लिकमध्ये दिले महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला। बघा तुमच्याकडे डोमासाईल असेल तर तुम्ही डोमासाईल सबमिट करू शकता, नसेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल ताईंनो। चौथा डॉक्युमेंट आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखचे उत्पन्नाचा दाखला। बघा ताईंनो, तुमचं वार्षिक इन्कम उत्पन्न किती असेल, वार्षिक इन्कम काय असेल तुमचं, ते तुमचं उत्पन्न दाखला तुम्हाला काढायचं आहे ताईंनो। बघा 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे। 2,50,000 पेक्षा जास्त असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र नसेल ताईंनो। हा उत्पन्न दाखला कंपल्सरी तुम्हाला काढावा लागेल। हा उत्पन्न दाखला काढून घ्यायचा आहे। 5वं डॉक्युमेंट दिले ताईंनो बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत। बघा तुमच्याकडे अकाउंट नंबर असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया कोणतंही तुमच्याकडे बँक पासबुक असेल त्या बँकेचं पासबुकचं फ्रंट पेज तुम्हाला फ्रंट पेजचं झेरॉक्स काढायचं आहे ताईंनो। एक प्रत लागणार आहेत। आणि 6वं डॉक्युमेंट काय असेल ताईंनो? पासपोर्ट आकाराचा फोटो। बघा तुमचं पासपोर्ट फोटो, स्वतःचं पासपोर्ट फोटो, अर्जदारांचं पासपोर्ट फोटो लागणार आहे ताईंनो। हे फोटो लागणार आहे तुम्हाला। 7वं डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड। आता हे रेशन कार्ड कंपल्सरी असतं। आता रेशन कार्डमध्ये जेवढे नावं असतील, जेवढे महिला असतील त्यांचं नाव असेल तेव्हाच ते या योजनेसाठी पात्र असेल ताईंनो। रेशन कार्ड नसेल तर तुम्ही बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड तुमच्याकडे हरवलं असेल किंवा फाटलं असेल किंवा काही कारणाने तुमचं रेशन कार्ड हरवलं असेल तर तुम्ही रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे ते मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी। तुम्ही ऑनलाईन तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता आणि ते प्रिंट तुम्ही या ठिकाणी अटॅचमेंट करू शकता ताईंनो। 8वा डॉक्युमेंट आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र। आता हे हमीपत्र स्वतःला द्यायचं असतं ताईंनो। तुमचं फोटो लावायचं आहे आणि तुमची सर्व माहिती फिलअप करायचं आहे आणि तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे। बघा हमीपत्र काय असते? इंग्लिशमध्ये डिक्लेरेशन फॉर्म असतं। हा डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला, हे फॉर्मसुद्धा तुम्हाला स्वतःला भरावं लागेल आणि हा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावा लागेल ताईंनो। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।